पाण्यातला मासा झोपे जाई कैसा, पाण्यातला मासा झोपे जाई कैसा, जावे त्याच्या वंशात तेव्हा काढे। मार्ग कसा काढायचा याचे मी मार्गदर्शन करतो। आता मी मंचावर सेंट ए मधून मोहम्मद अमान अन्सारी याला मंचावर निमंत्रण करत आहे। सेंट ए मधून मोहम्मद अमान अन्सारी। पाहुणे आणि मान्यवर तसेच सूर्याच्या तेजाप्रमाणे चमकणारे माझे गुरुजनवर आणि चांदण्याप्रमाणे चमकणारे माझे बंधू आणि भगिनींनो, सर्वांना माझा अस्सलाम अलैकुम। मी मोहम्मद अमान अन्सारी वर्ग 10वीचा विद्यार्थी असून आज मी आपल्या समोर उपस्थित आहे। विद्यार्थी जीवनात शिक्षकाचे महत्त्व या विषयावर 2 शब्द बोलण्यासाठी। गुरु तुझ्यासारखा कोण आहे, तू जीवनाचा आधार आहे। गुरु तुझ्यासारखा कोण आहे, तू जीवनाचा आधार आहेस। तुझ्या आशीर्वादाने जीवन सफल होते। गुरु तुझ्यावर आम्हाला अभिमान आहे। मित्रो, गुरु हा ज्ञानाचा सागर असतो, जे जीवनात मार्गदर्शन करतात व ज्ञानाचा प्रकाश दाखवतात। त्यांच्या शिक्षणामुळे जीवन सुंदर आणि यशस्वी होते। गुरु हा जीवनाचा आधार असतो, त्यांच्या आशीर्वादाने जीवन सफल होते। शिक्षकाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे। हजरत अली रज़ियल्लाहु ताला अन्हु यांचा कौल आहे, ज्यांनी मला एक शब्द शिकवला, मी त्यांच्या आयुष्यभर गुलाम राहील। आई प्रत्येकाच्या जीवनातील पहिली गुरु असते। त्यानंतर बाळाला घडविण्याचे कार्य शिक्षक करतात। शिक्षक शिष्टाचार, धैर्य, सहनशीलता, परोपकार इत्यादी गुणांनी जीवन जगणे शिकवतात। कोणतीही अपेक्षा न करता आपले शिक्षक ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत असतात। शिक्षक आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य आकार देण्याचे मोलाचे कार्य देखील शिक्षक करतात। अशा गुरुजनांना माझा खूप खूप धन्यवाद। शिवाय शिक्षक त्यांच्या विद्यार्थ्यांची सत्ता पाहून त्यांना कुंभाराप्रमाणे कच्च्या मातीच्या गोळ्यापासून एक सुंदर आणि मजबूत माठ बनविण्यासाठी नेहमी धडपडत असतात। असे म्हटले जाते की तरुणांच्या हाती राष्ट्राचे भवितव्य असते। अशा राष्ट्राला सुशिक्षित आणि योग्य तरुण घडवून देण्याचे कार्य शिक्षकच करत असतात। त्यामुळे माझे मत असे आहे, राष्ट्र घडविण्याचे कार्य तरुणांचे नसून शिक्षक हेच असते। खरे तर विद्यार्थ्यांची क्षमता, त्यांच्या भवितव्य त्यांच्या शिक्षकांच्या हातात असते। द्रोणाचार्याप्रमाणे कोणाला एकलव्य तर कोणाला अर्जुन बनवायचे हे गुरूच्या हाती असते। शिक्षकाचे योग मार्गदर्शन आणि मदतीनेच एक विद्यार्थी डॉक्टर, वकील, पायलट, शास्त्रज्ञ, पोलीस, राजनेता आणि बरेच काही बनतो। मित्रो, शिक्षकाचे कार्य सोपे वाटत असले तरी शिक्षकाची भूमिका खूप अवघड आणि तितकीच महत्त्वाची असते। योगज्ञान आणि योग्य मार्गदर्शन करणे ही त्यांची जबाबदारी आहे। पाण्यातला मासा झोपे जाई कैसा, पाण्यातला मासा झोपे जाई कैसा, जावे त्याच्या वंशात तेव्हा काढे। त्यामुळे प्रत्येक शिक्षकाचा आदर व सन्मान करणे आणि त्यांच्या आज्ञेचे पालन करणे हे आपले परम कर्तव्य आहे। एवढे बोलून मी आपले भाषण संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। अस्सलाम वालेकुम।